शिक्षणप्रेमी मित्रांना नमस्कार। शिक्षक पात्रता परीक्षा TET या संदर्भात आपण सामाजिक शास्त्र हा घटक जो आहे त्याच्यात विशेषतः पेपर 2 साठी त्याच्यातला इतिहास हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यातले महत्त्वपूर्ण घटकांच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये पण चर्चा केलेली आहे। मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आपण या घटकासंदर्भात प्रश्न कसे येतात या संदर्भात आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत। या विषयाच्या संदर्भात सामाजिक शास्त्रातील इतिहासाचा उद्देश समजून घेतला। या परीक्षेचं महत्त्व जे त्या TET परीक्षेमध्ये इतिहास घटकाला महत्त्व आहे। जवळपास सामाजिक शास्त्रामध्ये एकूण 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी। याच्यातून 15 प्रश्न हे इतिहास या घटकावर येतात आणि याची अभ्यासाची रूपरेषासुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली होती। तर मग आपण अभ्यास कसा करायचा हे झालेलं आहे, पण आता कसे प्रश्न येतात हे थोडक्यात आपण प्रश्न उत्तरासह चर्चा करूया आणि उत्तर सोडवताना कसा विचार करायचा यावरही आपण चर्चा करूया। बघा, प्रश्न आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी उच्चारलं हे सर्वांना माहिती आपल्याला, लोकमान्य टिळक। तर असे प्रश्न येऊ शकतात की एखादं महापुरुषाचं वाक्य, म्हणजे इथे आता उदाहरण दाखल एक वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं। तर असे काही वाक्य आहेत की महापुरुषांनी आपल्या कार्यकाळामध्ये म्हटलेली आहेत। तर त्यांच्या वाक्यांसंदर्भात प्रश्न येतात, ते आपल्याला व्यवस्थित आठवलं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण व्यवस्थित उत्तर शोधलं पाहिजे, कारण पर्याय जे असतात ते जवळपास पोचणारे असतात। तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लोकमान्य टिळक आहे, स्पष्टीकरण पण दिलेलं आहे। हरित क्रांती मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य असे 4 पर्याय जरी असले तरी हरित क्रांती हा शेतीशी संबंधित आहे हे आपल्याला माहिती आहे। राजाराम मोहन राय यांनी कोणत्या सामाजिक कुप्रथेविरुद्ध लढा दिला? आता इथे राजाराम मोहन राय यांचं जर आपण कार्य बघितलं तर त्या कार्यांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी सतीप्रथेविरुद्ध आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर सतीप्रथा बंद करण्याचं काम केलं, म्हणून उत्तर सतीप्रथा आहे। पण बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेस आपण बालविवाह, जातीव्यवस्था, अस्पृश्यता अशा जवळच्या शब्दांपर्यंत पोचतो आणि आपलं उत्तर चुकतं। तर इथे आपल्याला थोडंसं समजून आपण उत्तर शोधलं पाहिजे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता बऱ्याचदा आपल्याला या प्रश्नांची उत्तरंसुद्धा समजून घ्यावी लागतील। असे अनेक प्रश्न येतात की एखादी संघटना असेल, एखादा राष्ट्रीय पक्ष असेल किंवा त्या इंग्रज काळातल्या ज्या काही नवीन घटना असतील त्या घटनांना सणवारावर असे प्रश्न येतात। मग आता या प्रश्नाचे उत्तर 1885 आहे। याचे 4 पर्याय जवळपास पोचणारे असतात, पण स्पष्टीकरण आपल्याला माहिती पाहिजे की काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती। ती कुठे झाली असाही प्रश्न येऊ शकतो। तिथे पर्याय येतील मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास। तर अशा वेळेस आपल्याला ती मुंबईला झाली हे सुद्धा माहिती पाहिजे, म्हणजे अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला या अभ्यासाच्या पॅरेग्राफवर कोणता प्रश्न येऊ शकतो हे काम आपल्याला शोधता आलं पाहिजे। आता शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे सल्लागार मंडळाला काय म्हणवले जात असे? आता हे आपल्याला आपण 4थीत शिकलेलं, पण बऱ्याचदा आपण याचे प्रश्नाचं उत्तरसुद्धा कधी आपलं चुकू शकतं, म्हणून अष्टप्रधान मंडळ, मग त्या अष्टप्रधान मंडळातले कोण होतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। त्याच्यात 8 प्रमुख मंत्री होते, त्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। इतका बारीक जर अभ्यास असेल तरच आपले उत्तरं बरोबर येतील, म्हणून प्रत्येक प्रश्न हा बारकाव्याने सोडवता आला पाहिजे आणि त्या संदर्भातला अभ्यास करताना आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील पहिला क्रांतिकारक म्हणून कोण ओळखलं जातं? तर हा प्रश्न बऱ्याचदा कन्फ्युजन टाकणारा आहे। सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, लोकमान्य टिळक असे पर्याय आहेत आणि आपल्याला नेमकं इथे आठवत नाही की नेमकं उत्तर कोणतं असावं। तर स्पष्टीकरणात आपण जर समजून घेतलं की ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारा पहिला क्रांतिकारक कोण असेल तर ते होते वासुदेव बळवंत फडके। मग त्या उत्तरापर्यंत आपण पोचलो पाहिजे। अखंड भारत संकल्पना कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे? तर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, विनायक सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर योग्य उत्तरापर्यंत आपण पोचलो पाहिजे, म्हणजे कोणाच्या विचारासंदर्भात कोणती संकल्पना आहे। जसं की विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जी अखंड भारत संकल्पना होती याच्याशी संबंधित प्रश्न आहे, पण याच सिमिलर प्रश्न महात्मा गांधींच्या विचाराशी एखादा येऊ शकतो।
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचाराशी येऊ शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सुद्धा येऊ शकतो. म्हणून या अशा प्रकारच्या प्रश्नांची आपण तयारी केली पाहिजे. अशोकाचे धर्मचक्र आज भारताच्या कोणत्या राष्ट्रीय चिन्हात आहे आपल्या सर्वांनाच माहिती असतं, पण बऱ्याचदा इथे आपण राष्ट्रध्वज का राज्यघटना, आता राष्ट्रध्वज घ्यायचं का राष्ट्रगीत घ्यायचं याच्यात कन्फ्युजन होतं. पण अशोक स्तंभातील धर्मचक्र हे भारताच्या राष्ट्रीय प्रतीकात समाविष्ट आहे. ते राष्ट्रीय प्रतीक आपल्याला माहिती उत्तर अपेक्षित आहे, म्हणून राष्ट्रीय प्रतीक हे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. अल्लाउद्दीन खिलजीने कोणत्या क्षेत्रात सुधारणा केल्या? आता अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये कर प्रणालीमध्ये सुधार झाली होती, महसूल आणि बाजार नियंत्रण यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्यात. तर हे उत्तर शोधत असताना अल्लाउद्दीन खिलजीने शिक्षणात तर काही सुधारणा केली नसेल, जलव्यवस्थेचा काही संबंध नाही, व्यापार आणि कर प्रणालीपर्यंत आपण पोचू शकतो, पण योग्य उत्तर कर प्रणाली कसं शोधायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? हे प्रश्न पण बऱ्याचदा चुकतात, कारण हे नावं आपल्या दक्षिण भारतीय साम्राज्याचे अभ्यास नसतो आणि डीपमध्ये अभ्यास नसतो आपला, त्यामुळे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून दक्षिण भारतातल्या ज्या पण काही साम्राज्य आहे त्यांची थोडक्यात माहिती समजून घ्या. याचं योग्य उत्तर हरिहर आणि बुक्कराय आहे. यांनी 1336 विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर सुरू झाली? आता आपल्याला माहिती आहे की 1905 लॉर्ड कर्झनने बंगालचं विभाजन केल्यानंतरच खरं स्वदेशी चळवळ सुरू झाली, आणि याचं योग्य उत्तरापर्यंत आपण बंगाल विभाजन जाऊ शकतो. पण सिमिलर उत्तरही मिळत असतात, म्हणून आपल्या चुका होण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक गोष्ट कोणती चळवळ कोणाशी संबंधित आहे, कधी झाली, कुठे झाली, कशामुळे झाली, या कारणांमीमांसाचा अभ्यास आपण केला पाहिजे. वेनत्संग कोणत्या भारतीय सम्राटाच्या काळात भारतात आला होता? तर हे चिनी प्रवासी होता. वेनत्संग हा हर्षवर्धन यांच्या काळामध्ये भारतात आला होता आणि त्याने त्या ठिकाणी नगरची स्थापनासुद्धा केली होती. भारतीय इतिहासातील सुवर्णयुग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो? तर याचं उत्तर गुप्तकाळ आहे. गुप्तकाळामध्ये साहित्य, विज्ञान, गणित, कला यामध्ये प्रगती झाली, त्यामुळे तो सुवर्णयुग मानला जातो. म्हणून इथे सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून बारकाईने याचा अभ्यास करा. शक संवत हिची सुरुवात कोणी केली? शके संवत वर्ष आपल्याला माहिती आहे, आपण इंग्रजी कॅलेंडर जरी बघत असलो तरी पण आपल्याला शक संवतच्या कॅलेंडरबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर हा प्रश्न आहे. कनिष्क या राजाने शक संवत सुरू केला, जो आजही भारतात वापरला जातो. मग आपल्या कॅलेंडरमध्ये आपण शक संवत जर बघितला तर आपल्याला तो दिसेल. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली? आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन. तर हे प्रत्येक समाजाची स्थापना कोणातरी महापुरुषांनी केली, ते आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. उदाहरण म्हणून इथे राजाराम मोहन राय यांचं प्रश्न आहे. तर राजाराम मोहन राय यांनी 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली, जो धार्मिक सुधारणा चळवळीचा भाग होता. म्हणून या योग्य उत्तरापर्यंत आपण असं पोहोचू शकतो. तर प्रत्येक प्रश्न हा काहीतरी नवीन विचाराने विचारलेला असतो, कन्फ्युजनसाठी पण असतो. म्हणून आपण प्रत्येक प्रश्नातला बारकावे समजून घ्या आणि प्रश्नांच्या उत्तरापर्यंत शोधा. TET परीक्षेतील असे संभाव्य प्रश्न प्रकार कसे असतात? तर ते कालक्रम, व्यक्ती, घटना, सुधारणा चळवळी किंवा नाणी, शिलालेख, ऐतिहासिक स्थळांवर आधारित असतात. या दृष्टीने आपला अभ्यास पाहिजे. आपण अभ्यास करत असताना काही महत्त्वपूर्ण टिप्स की आपण अभ्यासाची कालरेषा तयार करा. 23 नोव्हेंबरला परीक्षा आहेत आपल्याकडे. उर्वरित दिवसांमध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचा याचं महत्त्वपूर्ण प्लॅनिंग करा, वेळेचे नियोजन करा, महत्त्वाच्या व्यक्तींची कार्य लक्षात ठेवा, घटनांचे परिणाम आणि कारण, कशामुळे कारण घडलं, कशामुळे त्याचा परिणाम झाला हे पण आपल्याला समजून घ्या. काही रिव्हिजन करा. मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2013 पासून आतापर्यंत बऱ्याचशा TETच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर त्याचं रिव्हिजन करा. त्या जुन्या प्रश्नपत्रिका ज्या त्या सोडवा, वेळेचे नियोजन करा, चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करा, अशा प्रकारे अभ्यास करा. अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा काही प्रश्न इतिहास घटकाशी संदर्भात मी देणार आहे, आणि उर्वरित इतर विषयांच्या संदर्भात सुद्धा आपण प्रश्न उत्तरासह आता चर्चा करणार आहोत. परीक्षाभिमुख आपण कसे प्रश्न येऊ शकतात याच्यावर डिस्कशन्स करूया, आणि महत्त्वाच्या टिप्स साधून मी नेहमीप्रमाणे ज्या सांगितल्यात, आपल्याला आत्मविश्वास ठेवा, वेळेचे नियोजन करा, अभ्यास करताना व्यवस्थित प्लॅनिंगने करा, नोट्स तयार करा, अशा प्रकारे डिजिटल साधनांचाही चांगला वापर करा, अशा माझ्या महत्त्वपूर्ण सूचना असतील. आपण सर्वजण निश्चितच चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. आपल्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपले पुनश्च एकदा हार्दिक धन्यवाद.